आज आपण बघणार आहोत शिंगोळी कशी करायची ते। तर त्यासाठी आपण इथे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, ज्याला कुळिथाचं पीठ पण म्हणतात। पाणी, मीठ घेतलेलं आहे आणि इथे लाल मिरचीचा ठेचा आणि मीठ हे एकत्र वाटून घेतलेलं आहे। लसूण म्हणजे मिरची, लसूण आणि मीठ हे एकत्र घेतलं आणि मिक्सरवरती वाटून घेतलेला आहे। तर हा लसूणी ठेचा असं सुद्धा म्हणतात। तर तो आपण ह्या पिठामध्ये हुलग्याच्या टाकायचा आहे, मीठ टाकायचं आहे आणि हे छान मिक्स करून ह्याच्यात पाणी टाकून छान घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे जे हुलग्याचं पीठ आहे ते उष्ण असतं, त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये हे जर खाल्लं तर उष्णता मिळते। पण काही जणांना हे पीठ जास्त सहन होत नाही। तर आता आपण पाणी टाकून हे छान मळून घेऊयात आणि हे पीठ थोडं घट्टच मळायचं आहे। तर तुम्ही अगदी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे। आता तुम्ही बघू शकता पीठ छान मळून झालेलं आहे आणि घट्टच मळलेलं आहे। काही जण ह्या पिठाला तेलाचा हात लावतात, पण आत्ता काही लावायची आवश्यकता नाही आहे। जेव्हा आपण शिंगोळ्या करणार आहोत तेव्हा ह्या पिठाला तेलाचा हात लावला तर चालेल। तर आता आपण जो बाउल घेतलेला होता तो देखील सगळा स्वच्छ झालेला आहे, म्हणजे आपलं पीठ छान मळून तयार आहे। तर अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे आणि घट्टच आहे। काही जण ह्याच्यात गव्हाचं पीठ टाकतात, जेणे की शिंगोळी वळताना सोपी जाते, पण चवीत फरक पडतो। त्यामुळे मी फक्त हुलग्याचं म्हणजेच कुळिथाचं पीठ फक्त घेते। तर अशा पद्धतीने आपला पिठाचा गोळा तयार आहे। आता साधारण हा 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर शिंगोळ्या तयार करायला घेणार आहे। मी याच्यावर आता झाकण ठेवते आणि 10 मिनिटांनी आपण शिंगोळी तयार करायला घेऊ। आता आपण शिंगोळ्या करून घेऊ। 10 मिनिटं पीठ मुरलेलं आहे। इथे मी पोळपाट घेतलेला आहे, थोडं तेल घेणार आहे हाताला लावून। तर हाताला तेल चोळलेलं आहे आणि हे जे पीठ आपण मळलेलं होतं त्यातला एक छोटा गोळा घेणार आहे। तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कराल तेव्हा तुम्हाला जमेल याची खात्री नाही आहे, पण प्रॅक्टिसनी तुम्हाला हे खूप चांगलं जमेल। तर मी आता छोट्या छोट्या गोळ्या करून घेणार आहे। पोळपाटाला सुद्धा पहिल्यांदा तेल लावायचं आहे। एकदा प्रॅक्टिस झाली की तेल लावण्याची काही आवश्यकता नाही आहे। हे पीठ झाकून ठेवते आणि आता हे जे 2 तळवे आहेत आणि बोटं आहेत तर त्यांनी छान हे असं वळून घ्यायचं आहे आपल्याला। तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करणार नवीन तेव्हा ह्या जाड पण होतील। आधी बोटांनी आपण त्याला वळून घेतलेला आहे, त्यानंतर ह्या तळव्यांचा वापर करून आपण त्याला अजून बारीक करून घेणार आहोत। तुम्हाला जेवढं हवं त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते बारीक करून घेऊ शकता। आता पोळपाटावर ते मावत नाहीये, त्याच्यामुळे मी त्याचा तुकडा करून घेतलेला आहे आणि आता लांब वळून घेतलेला आहे। तर ॲक्च्युली ज्या शिंगोळ्या असतात त्या अशा पद्धतीने लांब लांब ठेवतात, पण मला ज्या आवडतात त्या गोल पद्धतीच्या शिंगोळ्या आहेत अशा पद्धतीने। तर तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीमध्ये तुम्ही ते शिंगोळ्या करून घेऊ शकता आणि थोडंसं टोक दाबून ह्या सुटल्या तरी काही हरकत नाही आहे। मी आता इथेच बाउलमध्ये एका साईडला ह्या ठेवून घेणार आहे। पुढचा गोळा घेतलेला आहे, आता ते पण आपण वळून घेऊयात। तर थोडं प्रॅक्टिस झाल्यानंतर तुमच्या शिंगोळ्या फास्ट वळल्या जातात, त्याच्यामुळे वेळ लागत नाही। दिसताना अवघड वाटतं ते, पण नेहमी करून तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल
आणि तुम्ही छान शिंगोळी कराल। तर ही आपली पुढची शिंगोळी तयार आहे। तर अशाच पद्धतीने मी आता पुढच्या शिंगोळ्या करून घेणार आहे। काही जण अशा पद्धतीने करत करत खाली शिंगोळ्या करतात, पण त्या काही मला जमत नाहीत। मी आपला असं पोळपोटावर हाताच्या बोटांचा आणि ह्या तळव्यांचा वापर करून शिंगोळ्या वळून घेते। तुम्हाला पातळ आवडत असतील तर तुम्ही छान पातळ शिंगोळ्या करू शकता। आता आपण बघूयात की फास्ट हे कसं करायचं ते। तुम्हाला ज्या साईजच्या हव्या आहेत त्या साईजच्या तुम्ही आधी सगळ्या लांब लांब शिंगोळ्या तयार करून घ्यायच्या आणि मग नंतर त्यांना आकार द्यायचा। त्यामुळे आपलं काम थोडं फास्ट होतं। तर अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता। तर फास्ट केल्याने काम हे खूप लवकर होतं आणि कंटाळा येत नाही मग शिंगोळी करण्याचा। तुम्ही बघू शकता इथे भरपूर साऱ्या शिंगोळ्या या गोल न करता मी सरळ करून ठेवलेल्या आहेत। मी यांना ॲक्च्युली नंतर शेप देणार आहे। आता पाण्याला फोडणी करून घ्यायची आपल्याला। माझं एवढंच पीठ राहिलेलं आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या शिंगोळ्या ह्या करून झालेल्या आहेत। काही शिंगोळ्या ह्या मी गोल करून ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने। तर ह्या शिंगोळ्या गोल आहेत। आता ह्या आपण नंतर करूयात, त्याआधी आपण बघूयात पाण्याला फोडणी कशी द्यायची। आता मी गॅस चालू करणार आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। त्यानंतर ह्यात तेल टाकणार आहे। तर साधारण आपल्याला जसं आवडतं, मी कढई भरून करणार आहेत शिंगोळी, त्यामुळे मी हे साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे। आता पाण्याला फोडणी द्यायची आहे आपल्याला। त्यासाठी आपण हा जो ठेचा वाटलेला होता तो थोडासा घेतलेला आहे। थोडेसे जिरे मी टाकणार आहे आणि त्यानंतर पाणी टाकणार आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे। मी थोडे जिरे टाकतेय। आपल्याला जास्त जिरे टाकायचे नाहीये। आणि आणखीन एक, पूर्वीच्या काळी जिरे अजिबात टाकत नव्हते, पण मला आवडतात म्हणून मी टाकते। त्यानंतर हा जो ठेचा आपण वाटलेला होता तो टाकायचा आहे। थोडा कमी टाकणार आहे मी। आणि हा थोडा परतत आला की लगेचच आपण त्यात पाणी टाकणार आहोत आणि पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत। तर आता हा ठेचा परतून झालेला आहे छान। आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी आपण फोडणीत टाकणार आहोत। आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूयात। इथे पाण्याला उकळी येतेय तोपर्यंत हे जे आपण वळून ठेवलेलं होतं ते एक मी घेणार आहे आणि त्याचे गोल गोल शिंगोळे करून घेणार आहे। म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपल्या शिंगोळ्या ह्या पटकन होतात। तर अशा पद्धतीने मी हे करून घेणार आहे। तर इथे एक शिंगोळी आपल्याला करून घ्यायची आहे, जेणे की इथं पाण्याला उकळी येत असते तेव्हा आपला वेळ वाचतो। तर ह्या सगळ्या शिंगोळ्या मी करून घेते। इथे आता मीठ टाकायचं राहिलेलं आहे, तर आपण मीठ टाकून घेऊयात। तर पिठासाठी आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे। तर साधारण जेवढं पाणी उकळतंय त्या पाण्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ टाकायचं आहे। आणि इथे आपल्या शिंगोळ्या तयार आहेत, तर त्या अतिशय उकळत्या पाण्यात आपल्याला त्या एक सोडायच्या आहेत। आणि उकळी ही पाण्याची तशीच राहिली पाहिजे। जर उकळी आता जसं आपण शिंगोळी टाकली आहे आणि उकळी थोडी कमी झालेली आहे,
तर वाट बघायची आहे. पुन्हा उकळी फुटायला लागल्यानंतर मग आपण टाकायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एका साईडला झाकण ठेवा, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येईल. पुन्हा सुद्धा कधीच एकदम शिंगोळी पाण्यात सोडायची नाहीये. तर थोड्या थोड्या वेळाने शिंगोळी आपल्याला टाकायची आहे. तर इथे पाण्याला उकळी आहे, तर त्याच भागात मी शिंगोळी टाकते आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या शिंगोळी टाकून घेऊयात. इथे परत पाण्याला उकळी आलेली आहे. तर आपण पुढच्या शिंगोळ्या टाकून घेऊयात. तर शिंगोळी टाकल्या टाकल्या ती खाली जाऊन बसते आणि थोड्या वेळाने ती वरती येते. तर आता परत उकळी कमी झालेली आहे, त्यामुळे आता आपण शिंगोळी टाकण्याचं थांबवायचंय आणि झाकण ठेवून परत एकदा आपण त्याला उकळी येण्याची वाट बघूयात. आता सगळ्या ज्या शिंगोळ्या आहेत त्या टाकून झालेल्या आहेत आणि इथे छान उकळी आलेली आहे. आणि अजिबात ह्या शिंगोळ्यांना जास्त हलवायचं नाहीये, त्या शिजत राहतात. आणि तुम्हाला जर वाटलं हे खूप पाणी पाणी आहे, तर तुम्ही थोडंसं शिंगोळीचं जे पीठ आहे तर ते कालवून ह्यात नंतर टाकू शकता. तर आता साधारण 20 ते 25 मिनिटं या शिंगोळ्या आपल्याला छान शिजू द्यायच्या आहेत. मी परत एकदा आता छान झाकण ठेवते आणि झाकण अर्धच ठेवायचंय. त्याचबरोबर इथे तुम्हाला हवं असेल तर हे उलटणं पण ह्या कढईत तसंच राहू देत, कारण हे उतू जाण्याची शक्यता असते. म्हणून जे आपण पीठ कालवून जे टाकणार आहोत ते सगळ्यात शेवटी टाकणार आहोत. आता आपण इथे 1 चमचाभर पीठ घेतलेलं आहे. हे कुळिथाचंच पीठ आहे आणि त्यात मी पाणी टाकणार आहे. आपण जनरली जसं कॉर्नफ्लॉवरची स्लरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. हे फक्त घट्टपणा येण्यासाठी, की आपण जे पाणी टाकलेलं आहे शिंगोळ्यांना, तर ते पाणी थोडं पातळ वाटत असेल तर आपण असं पीठ कालवून टाकू शकतो. पूर्वीच्या काळी जेव्हा आजी लोक हे करायचे तेव्हा ते मळलेल्या पिठाचा गोळाच पाण्यात मिक्स करून पातळ करायचे आणि ते टाकायचे. पण आता आपण आपली नवीन पद्धत, तर अशा पद्धतीने कुठेही गुठळी न होता आपण हे आता त्या पाण्यात टाकून देऊयात. तर इथे बघा छान शिंगोळी शिजलेली आहे आणि आता तळाला जाऊन बसलेली आहे. आणि हे जे पाणी आहे ते आपण आता ह्याच्यात टाकूयात. तर हे फक्त घट्टपणा येण्यासाठी. जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा कणकण जाणवत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही शिंगोळी करायची आहे. आणि ह्याचं जे पाणी आहे ते आपण जसं सूप पितो तसं हे पाणी प्यायचं आहे उकळल्यानंतर. तर आता ते छान शिंगोळी शिजलेली देखील आहे आणि आपण जे आता पीठ टाकलेलं आहे त्याला उकळी येऊ देत आणि मग मी पुन्हा आता जेव्हा असं पीठ टाकतो तेव्हा झाकण ठेवायचं नाही, कारण हे उतू जातं आणि मग आपला सगळा किचन ओटा आणि शेगडी हे खराब होऊन जातं. म्हणून मग झाकण न ठेवता ह्याला 2 ते 5 मिनिटं आपण उकळी देणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवणार आहोत. आता आपण बघूयात की जर लहान मुलांना सूप म्हणून द्यायचं असेल तर हे कसं द्यायचं आहे. तर इथे मी पळी घेतलेली आहे आणि ह्या शिंगोळीचं जे पाणी आहे ते फक्त एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. हे अतिशय हेल्दी आहे आणि एक एनर्जी बूस्ट सूप म्हणून तुम्ही तुमच्या लहान मुलांना देऊ शकता. तर ह्यात हवं असेल आणि मुलांना आवडत असेल तर थोडंसं बटर किंवा अगदी आपलं घरगुती तूप टाकलं आणि हे गरम गरम थंडीच्या दिवसांमध्ये सूप म्हणून जर दिलं तर हे खूप हेल्दी ऑप्शन आहे. आणि आपल्याला जेव्हा खायचं आहे
तेव्हा आपण ह्या शिंगोळ्या देखील घेणार आहोत आणि अशा पद्धतीने छान कुस्करून आपण हे खाणार आहोत। तर हे आपलं अतिशय पारंपरिक जे शिंगोळ्या आपण ज्याला म्हणतो तर त्या शिंगोळ्या तयार आहेत।